आपल्या भावाची बदनामी करणं, आपल्या भावाबद्दल वाईट विचार करणं, त्याचं कसं वाईट होईल हा विचार करणं आणि त्याबद्दल प्लॅनिंग करणं, आपल्या भावाचे पैसे लुबाडणं, प्रॉपर्टी जमीन लुबाडणं आणि खोटेपणाने व्यवहार करणं, अंधारात ठेवणं, फसवणं, जो असा भाऊ वागतो, व्यवहार करतो आणि आपल्या भावाला दगा देतो, आपल्या भावाची नाहक खोटी बदनामी करतो, असा भाऊ 100% कोर्ट कचेरीमध्ये अडकतो. 100% त्याची जीवनामध्ये कधीच प्रगती होत नाही आणि त्याला जीवनामध्ये कधीच आदर, रिस्पेक्ट कोणत्याही व्यक्तीकडनं मिळत नाही. आपल्या सासरवाडीकडनं, आपल्या मित्रमंडळीकडनं, आपल्या आईवडिलांकडनं